हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या ट्रिपचा डे 3 आहे. आज आपण शिलाँगमध्ये आहोत आणि शिलाँगमध्ये आता टेम्परेचर 15 डिग्री आहे. तर आपण आज जाणार आहोत मुगुडा, एलिफंटा फॉल्स आणि मॉस्मा केवला. मॉस्मा केवमध्ये थोडंसं ॲडव्हेंचर आहे आणि मागे 3 ते 4 दिवसांनी पाऊस पडल्यामुळे एलिफंटा फॉल्सला पाणी व्यवस्थित असेल असं सांगितलेलं आहे. आता आपण तिकडेला बघूया आणि त्या ठिकाणची माहिती मग तिथे देत जाईल. जसं फुटेज कव्हर करता येईल तसं मी काढण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला माहिती आहे आपल्या ऑटोचं केटरिंग आपल्यासोबत असतं. आज त्यांनी मस्त मेदूवडा, पुदिना चटणी, इकडे नाश्ता वगैरे. आपण आपल्या फर्स्ट लोकेशनला आलो आता एलिफंटा फॉल्सला. तिथे खाली 3 वॉटरफॉल आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. एक मॅनेज आपला इकडे आहे आणि एकदम पुढे. आत्ता तरी क्लायमेट चांगलं आहे, ऊन पडलं आहे, पण बोलल्याप्रमाणे अनप्रेडिक्टेबल आहे. इथे सांगू शकत नाही कधी पाऊस पडेल आणि कधी मळा येईल फक्त. आपण आता एलिफंटा फॉल्सला आलो आहे आणि तो पहिला वॉटरफॉल आहे आणि मोठं आहे, पण आता पाणी थोडं कमी असत. पूर्ण ग्रीनरीमध्ये असा हा एकच उभा आहे. मित्रांनो, आपल्यासोबत ह्याला ट्रिपला आमची मैत्रीण आली आहे, रुपया मुकादम. तुम्ही हिला इंडिओमध्ये बघितलं असाल. आणि ही जी बहीण आहे एलिफंटा फॉलमधला मेन जो मोठा वॉटरफॉल आहे तिथे आता बनवतो. माझ्या तुम्ही बघू शकता. हा बघा, पूर्ण एकदम पाणी पण एकदम क्लीन आहे. त्याची तुम्हाला त्या दिवशी पूर्ण व्यवस्थित मोठं आहे. आपण आता मुरगुडकला आलो आहे. बघू शकता खूप सुंदर छान मोठी व्हॅली इथे. आणि इथे आमची एक ट्रिपमध्ये फ्रेंड पण आहे. हे बघा, हां सिद्धार्थ. पब्लिक इथे एन्जॉय करते. आम्ही आता 7 सिस्टर्स फॉल्सला आलो आहे. लास्ट ग्रुपला नशीब चांगलं होतं, ह्या ग्रुपला थोडं नशीब बदललं आहे. इकडे फॉग आहे आणि ते समोर 7 धबधबे पडतात. इथे ह्या साईडला 7 धबधबे दिसतात, 3च दिसत आहेत. सगळे सरप्राईज बघण्याचा प्रयत्न करतात त्यांचे. आपण आता मॉस्मा केवला आलो आहे आणि इथे थोडं ॲडव्हेंचर आहे. जंगल साईडने बघू शकता, पूर्ण स्टेप्स आहेत असा वरपर्यंत. आतमध्ये थोडं ट्रेक करत जायचं आहे. मोठ्या गावचा हा एक्झिट होता. आम्ही तिकडनं बाहेर आलो आहे. आमचा लंच आहे. लंच आम्ही इथेच खाणार आहोत. आपले मॅनेजर एकदम पुढे थांबलेत तसंच जशी. हो, आणि काही सर्व इथं बसलेत आणि आमचे काही सर्व इकडे फोटो काढतात. आता 1:30 वाजलेत. आम्ही आता आमच्या नेक्स्ट लोकेशनला चाललो आहे, नॉक अलीगड फॉल्सला. आमचा लंच आहे तो
गार्डन ऑफ केव्हच्या इथं झालं आहे आणि क्लायमेट पण आत्ता प्लेझंट एकदम होऊन गेलं आहे. आमच्या लंचनंतर आम्ही आता नौकालिका फॉल्सला आलो आहे आणि फॉल्सला ह्याला पाणी खूप दिसतं आहे. फॉग पण नसल्यामुळे खूप सुंदर नजारा मी तुम्हाला दाखवतो बघा. आपण आपल्या लास्ट लोकेशनला आलो आहे गार्डन ऑफ केव्जला आणि तिथे अशा प्रकारचे नैसर्गिक तयार झालेल्या काही गोष्टी बघायला मिळणार आहेत. काही मानवनिर्मित काही नैसर्गिक धबधबे आहेत, नंतर दगडांचे वेगळे आकार आहेत, खूप काही आहे. म्हणून मी ते दाखवून पुढे. त्यांनी गार्डन ऑफ केव्जमध्ये चालायला असं छान ट्रॅक केला आहे. काही स्पॉट इकडे आहेत, काही तिकडे आहेत. गोप्रो अलाउड नाही आहे त्यामुळे फोनवरूनच व्हिडिओ करतो आत्ता. मित्रांनो, आजचा साईट सीन पूर्ण करून मी आत्ताच हॉटेलला पोहोचलो आहे. तुम्हाला जर आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला आमच्याबरोबर अशा ट्रिप जर करायच्या असतील तर अमला ट्रॅव्हल्सला फॉलो आणि शेअर नक्की करा. आणि अमला ट्रॅव्हल्सचे डिटेल्स मी तुम्हाला बायोमध्ये सगळे मेन्शन करणार आहे. इंस्टाच्या बायोमध्ये सुद्धा असणार आहेत आणि यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी मेन्शन करणार आहे. ओके, थँक्यू.